आणि देतोय प्लेयर ऑफ द मॅचची ट्रॉफी. सूरजनं छान खेळ केला. चला नेक्स्ट मॅच फिल्डिंग टीम लगेच जा आपण आणि बॅटिंग टीमला विनंती करतो. नक्ष 11 कामदेवी बेलवली खूप छान खेळले. संदीप शेठ म्हात्रे यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅच. सूरजशी आम्ही कनेक्ट होतो. सूरज काय म्हणशील, मॅच थोडी रोशन पाटील यांच्या वतीनं 1000 आलेत आणि महेश पाटील यांच्या वतीनं सुद्धा प्राईज आलेत. काय म्हणशील या लढतीबद्दल? शेवटला एंड मोमेंटला मॅच थोडी टफ झाली, मात्र त्यानंतर कमबॅक. तर मातोश्री फिटनेसचे आमचे प्रसिद्ध उद्योजक आणि बिल्डर्स महेश पाटील यांचं इथे आगमन. वेलकम. काय म्हणशील मॅचबद्दल? चांगला खेळ झाला. नक्की सूरज अभिनंदन. चला नेक्स्ट मॅच बॅटिंग टीम. चला संघ प्रवेश 11 वडकर क्रिकेट संघ आपण आपली सलामी जोडी मैदानात पाठवायचे. मातोश्री फिटनेसचे सर्व एकेकालचा दिग्गज डावखुऱ्या हाताचा गोलंदाज महेश भाई पाटील यांचे या ठिकाणी शुभागमन आणि त्यांच्या समेत आमचे समीर भाई आणि त्यांच्या समेत शेखर भाया आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. आणि निलेश आपलंही सहर्ष स्वागत. 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी महेश भाई यांच्या वतीनं मातोश्री फिटनेस 8999 यांच्या वतीनं संघासाठी 2000 रुपये आणि मला वाटतं प्रणितसाठी आणि सूरज आपल्यासाठी 2,000 रुपयाचं पारितोषिक. महेश भाई आपल्या शुभ हस्ते पारितोषिक द्यावं. चला दोन्ही खेळाडूंसाठी महेश भाई यांच्या वतीने हे पारितोषिक आलं. 1,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी. अभिनंदन. जबरदस्त फलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि शेवटच्या क्षणाला तो सामना जिंकला. या ऐकूया पुढचा आवाज जिथे जोडले जातील रोशन पाटील. थँक्यू सो मच रॉकस्टार प्रवीणजी गायकर सर वाकडी. थँक्यू सो मच सागरजी मांडवकर सर नेरे. आता पहिल्या फेरीतील अखेरचा सामना आहे. दोन्ही संघनायकांना मनपूर्वक शुभेच्छा असेल. जितू 11 जनमान नेरे विरोधात प्रवेश 11 गावदेवी वडगर. अतिशय दमदार लढतीस आगाज. दोन्ही संघ दमदार खेळ साकार करताना आपण यंदाच्या हंगामामध्ये पाहिलं आणि हे दोन संघ डे मध्ये आमने सामने आले होते. डे स्पर्धेमध्ये दोन संघ आमने सामने पण येताना पाहिले. तिथे सामना जिंकला होता निश्चितच आपण वडगरनं, परंतु घरच्या मैदानावरती बसपा करण्याच्या इराद्यामध्ये संघ पाहायला मिळाले नाही. परंतु दोन्ही संघ तितकेच तरबेज आहेत. दोन संघांची क्षमता खूप मोठी आहे आणि आज एक बिग बॅटल या दोन संघांदरम्यान तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. रायगड 40+ मास्टर क्रिकेट असोसिएशन यांच्या मान्यतेनं श्री समीर शेठ पाटील अध्यक्ष पनवेल तालुका 40+ मास्टर क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीनं अध्यक्ष चषकाची एक वेगळी मैफिल नाईट स्पर्धेच्या माध्यमातून विजयलक्ष्मी मैदान नेरे पनवेल इथे आपल्याला पाहायला मिळते. अगदी शनिवार दिनांक 7 तारखेला या स्पर्धेचं बिगुल वाजलं आणि 14 मार्चला या स्पर्धेचा परिसमाप्तीचा कालखंड तुम्हाला अनुभवता येईल. मोठ्या संख्येनं 14 मार्चला हा क्रिकेटचा कुंभ मेळा पूर्णपणे भरताना पाहायला मिळेल. येणाऱ्या सर्व क्रिकेट रसिकांचं आम्ही मनपूर्वक असं स्वागत करू, कारण लाखात एक दर्जेदार आयोजन विजयलक्ष्मी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतं. संपूर्ण व्यवस्थापक मंडळी जितू 11 जनमान क्रिकेट संघ नेरे यांच्या माध्यमातून अनुसंबंध आमचा व्यवस्थापक वर्ग श्री छत्रपती शिवाजी महाराज 40+ क्रिकेट संघ नेरे असेल, गावदेवी क्रिकेट संघ असेल, श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे असेल, श्री हनुमान व्यायाम मंडळ, अष्टविनायक मित्र मंडळ, शायनर ग्रुप यांची वेगळी शाईन या स्पर्धेच्या माध्यमातून आणि संबंध ग्रामस्थ मंडळ नेरे यांच्या माध्यमातून हा दमदार क्रिकेटचा हा सोहळा आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या फेरीतील अखेरच्या लढतीकडे आता प्रस्थान केलं जातं. जिथे टॉस खूप इम्पॉर्टंट होता, टॉस जिंकला होता टीम नेरेनं आणि पहिल्यांदा स्वीकार केलाय हा गोलंदाजीचा आणि फलंदाजी दाखवतोय वडगर. अतिशय टॉपर अशा लढतीचा आगाज या स्पर्धेदरम्यान आपल्याला पाहायला मिळतो. दोन संघांची ताकद आज नक्कीच. रोशन अध्यक्ष ट्रॉफी ज्यांच्या नावाची स्पर्धा आहे ते भूमी इंडिया डेव्हलपर्स आपण पाहतो. अध्यक्ष 40+ समीरदादा पाटील यांच्या वतीनं नेरे संघाला विकेट हॅट्रिक
1000 आणि मेडन ओव्हरसाठी सुद्धा 1000चं कॅश प्राईज. बक्षिसांची खैरात या लढती दरम्यान तुम्हाला पाहायला मिळेल. चांगली फिल्डिंग, अगदी पाठमोरी दाखवत असताना त्या ठिकाणी उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण सूरज पाटील यांचा हा पंच पाहिला. दर्जेदार फिल्डिंगचा आगाज आणि फिल्डिंगच्या जोरावरती अनेक संघांना विजय महोत्सव साजरा करताना पाहिलं आणि तीच भूमिका आज प्रत्येक संघाची या नाईट स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. ओहो, ब्लॉक हॉलचा मारा आहे, यॉर्करचा मारा पाहायला मिळतो. यॉर्करचे वार विरोधी पे शिकार, हा शिकंजा घसला गेला आणि बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव इथे अंकित होताना पाहायला मिळते. अकाउंट ओपन झाल्यानं तात्काळ 2 धावसंख्येकडे या संघाचं प्रस्थान पाहायला मिळतं. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर सिंगल, पुन्हा एकदा डॉट बॉल आणि आता बाईची 1 रन्स इथे जोडली जाईल. डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये हा गुडघ्यांचा वापर करत हा फटका खेळला जातो. दक्ष पद्धतीनं, दक्ष माध्यमातून ही फिल्डिंग पाहायला मिळते. प्रथमेश त्याच्या जोडीनं आला होता बॅकअप देण्यासाठी आणि ही फिल्डिंग खूप लाभदायक ठरली जाईल नेरे या संघासाठी. परंतु अंतिम टप्प्यामध्ये काहीसा ताळमेळचा अभाव पाहिला आणि हेच पाहता अगदी जलद गतीनं धावा इथे परिपूर्णपणे प्राप्त केल्या गेल्या. अगदी 3 धावा, तिहेरी भूमिका फलंदाजीच्या माध्यमातून संघ दाखवत असताना निश्चितच प्रवेश 11 गावदेवी वडघर भिवंडी परिभागातून हा संघ या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. पेन परिभागातून सुद्धा संघ या स्पर्धेमध्ये आला होता आणि इथून आज भिवंडी परिभागातील संघ इथे दाखल झालाय. प्रहार पाहायला मिळतो मिडॉपकडे, चांगली फिल्डिंग, रोहन त्या ठिकाणी दाखल होते. उत्तम दर्जाचा फिल्डिंगचा हा मुजुरा राहिलाय आणि पिबनच्या पहिल्या षटका दरम्यान धावफलकी धावा जर पाहिल्या तर जाऊन पोहोचतायत वडगर संघाच्या बिनगडी बाद 5. क्रिकेट सामन्याचं आयोजन केला या नेरे गावानं, नाईट क्रिकेट सामन्याचं आयोजन केला या नेरे गावानं, थँक्यू. केला या नेरे. तर इथे एक सन्मान घेतोय मातोश्री फिटनेस ग्रुप. मी झील केबल अँड नेट सर्व्हिस सकाराम गायकर यांना विनंती करेन. महेश पाटील आमचे मातोश्री फिटनेसचे ओनर्स आणि त्यांच्या संपूर्ण ग्रुपचं आपण इथे सन्मान घेणार आहोत. संदीप शेठ म्हात्रे यांना आपण पाहतोय, उद्योजक नेरे साई भक्तेत आणि त्यांच्या वतीने या स्पर्धेला 2100 रुपयाचं आर्थिक सहाय्य आम्हाला मिळालं. त्यांचं आम्ही मनापासून धन्यवाद देतो. अध्यक्ष ट्रॉफीमध्ये त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. तर झील केबल अँड नेट सर्व्हिसच्या यांच्या वतीनं आम्ही सकाराम गायकर आमचे फ्री इंटरनेट सेवा आणि ज्यांच्या सौभाग्यवती ॲडव्होकेट मनीषाताई सकाराम गायकर यांच्या वतीनं मालिकावीर बाईक पाहतो आणि मातोश्री फिटनेस ग्रुप महेश पाटील आमचे डॅशिंग पर्सनॅलिटी त्यांचा आपण इथे सन्मान घेतोय. स्वागत कक्षामध्ये शाही सत्कार सोहळे संपन्न होत आहेत आणि त्यानंतर आता लक्ष वेधित केलं जाईल या लढतीकडे. अगदी सुशांत गायकर या गोलंदाजाकडून एक सिंगल रन्स प्राप्त होते. गोलंदाज तयार. ओहो, अति वेगानं हा चेंडू इथे सफर केला जातो. नेव्हीज ऑन फायर म्हणून सुशांत गायकर या गोलंदाजाकडे पाहिलं जातं. पहिल्या चेंडूपासून आपली एक वेगळी चुणूक या गोलंदाजानं सादर केली. पहिले एक सिंगल रन्स आणि त्यानंतर अगदी एक डॉट बॉल धावसंख्येला पूर्णपणे रोखून धरले. 6 धावसंख्येवरती या संघाची दरमजल आहे. एकेरी धावसंख्येमध्ये सध्या घडीला वडगर संघ डगमळतोय, परंतु या धाव्या या संघासाठी पुरेशा नसाव्यात. या दृष्टिकोनातून चांगल्या उपाययोजना आखाव्या लागतील. अगदी सुंदररित्या हा फटका खेळला गेला होता. लेटकट आणि तात्काळ 1 धाव परिपूर्णपणे प्राप्त केली जाते. स्ट्राईक रोटेशन हे जारी आहे. पहिली सलामीची जोडी अविनाश पाटीलच्या साथीनं दर्शन माली या दर्शन पाटील हा फलंदाज आहे. पुन्हा एकदा दुरुस्ती केली जाईल आणि हे पाहता अगदी या जोडीला एक चांगल्या तोडीची फटकेबाजी इथे सादर करावी लागेल. अति वेगवान चेंडू लेंथ मध्ये बिगाडी पाहायला मिळते. व्हाईट बॉल अवांतर स्वरूपामध्ये ही धाव इथे अंकित केली जाईल. यातून बचावात्मक भूमिका ही आखावी लागेल. 8 धावसंख्या धावपटलावरती आहे आणि या ओव्हरचा विचार केला तर अगदी एक अतिरिक्त धाव
या गोलंदाजानं खर्चिक केली आहे, परंतु एकही मोठा फटका या गोलंदाजांच्या माध्यमातून खर्चिक झाला नाहीये. ही तितकी समेशी बाजू आहे. धारदार गोलंदाजी, बोल्डिंग दंड बहार, दांडी गुल, फलंदाज बाद. आणि शुभेच्छा त्यांनी दिल्यात आणि तेवढंच त्याचा परफॉर्मन्स आपण बॅटिंगमध्ये पाहिलं. आणि आज जितू 11 जानेवारी नेरेसाठी गोलंदाजी करतो सुशांत. त्याला वाढदिवसाच्या मनपूर्वक अशा शुभेच्छा असतील कॉमेंट्री बॉक्स कडून, आणि शुभेच्छांचा वर्षाव आणि विकेटचा सुद्धा वर्षाव त्याच्या माध्यमातून आखला जातो. पाठोपाठ सलग 2 फलंदाजांचा खात्मा. मग नेरेचे कोच इथे आले, संभाजीदादा मस्कर, 40+ लेजंड दिनेश बामुगडे, त्यांचे चिरंजीव दक्ष यांना आपण इन ॲक्शनमध्ये पाहतोय. गणेशजी जमदाडे साहेबांचे इथे आगमन झाले, त्यांचं आपण करतोय सहर्ष स्वागत. बघा इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे. टीम मोहो आणि बेडा ग्रुप भैरवनाथ विचुंबे. कॅप्टन रेडीरा. 4 षटकांचा सामना असेल नेक्स्ट मॅच. धन्यवाद. अगदी नियोजित वेळेमध्ये प्रत्येक सामना हा संपन्न होईल याकडे कटाक्षपणे नजर फिरवणं गरजेचं असेल. दोन्ही संघनायकांना आपण तात्काळ टॉससाठी प्रस्थान करायचंय. पहिल्या फेरीतील अंतिम लढत जारी असताना प्रवेश 11 आई गावदेवी वडगर भिवंडी परिभागातील संघ आज शिकस्त देतोय पनवेल तालुक्यातील जितू 11 जनमान नेरे या संघासमोर. ओहो, पूर्णपणे धारदार गोलंदाजीसाठी सुशांत गायकर या गोलंदाजाकडे पाहिलं जातं आणि धारदार गोलंदाजीच्या जोरावरती धावसंख्येला पूर्णपणे लगाम लागली आहे. आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकी धावा जर पाहिल्या 2 गडी बाद, एकूण धावसंख्या फक्त 8. गोलंदाजीचा रॉयल थाट. खेळतोय आणि मध्यरात्रीनंतर शायनर ग्रुपकडून सुशांतला वाढदिवसाच्या शुभेच्छा आलेत. आणि आज रोशन संघामध्ये नेरे एक्सप्रेस, आदित्य मस्कर संघामध्ये नाही आहे. प्रमुख गोलंदाज संघामध्ये नसताना सुद्धा ती जाणीवपूर्वक गोलंदाजी आता नेरेच्या बॉलिंग लाईनअपला करायची आणि वडगरला तेच करावं लागेल. त्यांना ते वीक पॉईंट शोधावे लागतील. दोन्ही संघ एकमेकांसमोर आमने सामने आलेत. वडगरनं तो सामना जिंकलाय. मात्र आज रोशन घरच्या मैदानावर नेरे आणि वडगर. तर अमीर खारके आमचे मोईन अली या मॅचचा आनंद घेत असताना त्यांचं वेलकम, सुस्वागतम. नक्कीच याही लढतीमध्ये आदित्य सारखा तगडा खेळाडू अनुपस्थित आहे, परंतु अलीकडचा जो मागचा 3ऱ्या क्रमांकाचा जो सामना पाहिला बेडा ग्रुप भैरवनाथ विचुंबे संघामध्ये सुद्धा 2 गोलंदाजांची कमी असताना या संघानं निश्चितच एक चांगली बाजी मारली आणि दर्जेदार विजय विचुंबे संघानं राखला. आणि त्या दर्जाचा खेळ आज या 2 संघांना इथे साकार करायचा आहे. पहिल्या 2 वाजवी षटकांचा जर खेळ पाहिला तर कुठेतरी वडगर संघाविरोधात नेरे संघाने काहीशी बाजी मारली आहे, परंतु 3रा षटकागणिक सचिन मोरे विरोधात अगदी धमाकेदार फटकेबाजी ही अवगत करावी लागेल. समोर असलेला खेळाडू साहिल पाटीलला आपली वेगळी फाईल ओपन करायची, परंतु ती करून दिली नाहीये. गोलंदाजाने विकेट डाउनलोड केली आहे आणि अशा रीतीनं जर पाहिलं तर लागलेला 3रा कराराधी धक्का प्रवेश 11 ऐ गावदेवी वडगरला.
असा डान्स आमच्या या काकांचा पाहायला मिळतो. इतक्या वयात जी त्यांची पावलं थिरकतायत ही पाहण्याजोग आहेत. मग लहानपणी प्राथमिक शाळेमध्ये जी गॅदरिंग व्हायची त्यामध्ये कसा डान्स असेल या काकांचा. अतिशय विलोभनीय असा डान्स क्रिकेट रसिक वर्ग पूर्णपणे एन्जॉय करतात. थेट मंचकासमोर ओहो धक्कादायक प्रयत्न फलंदाजाकडून पाहिला. रिवर्स फटका म्हटला तर दुधारी तलवार चले तो दुश्मन की नाही तो खुद की गर्दन कट जाय या दर्जाच्या फटक्याचा आपण वापर पाहिला. परंतु इथे रेफर केलं जाईल ऑर रूममध्ये पूर्णपणे चेक केलं जाईल. इथे नाट्यमय घडामोड काय घडली आहे हे पाहिलं जाईल. थर्ड अंपायर काकडे सर ऑल रूममध्ये दाखल असताना पूर्णपणे पडताळणी केली जाते. दूध का दूध पाणी का पाणी. माऊली प्रसाद इव्हेंट्स या लाईव्ह प्रक्षेपण वाहिनीच्या माध्यमातून संबंध जगभरात या स्पर्धेला पाहिलं जातं. आणि इथे इट्स अ फेअर डिलिव्हरी सुरक्षित इथे हा चेंडू हाताळला जातो. आणि इथे आलेला अजून एक डॉट बॉल सचिन मोरे नामक गोलंदाज आग ओकतोय. धारदार गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आहे परंतु पाठमोरी खडरा फिल्डिंग. प्रत्युत्तरार्ध लॉंग स्टॉपला चेंडू स्टॉप होईल. आलेला हा दर्जेदार चौकार. किमया इथे आखली जाते स्कोर कार्ड वरती. धावसंख्येचा लेख आता वधारलाय. शायनर ग्रुपच्या बेड्याकडे हा चेंडू जातोय. चेंडू सीमा पार षटकार. शायनर ग्रुपचा जो बेड आहे तिथे एक वेगळी मैफिल जमते दरवेळी दर दिवशी. आणि हे पाहता त्या मैफिलीकडे हा चेंडू विस्थापित होत असताना हा शायनर षटकार. फलंदाज वडगर संघाच्या फलंदाजाकडून धावसंख्या पुढे आक्रमक होती. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते 20च्या घरामध्ये. ओहो सुंदररित्या हा चेंडू हाताळला जातो. पूर्णपणे आक्रमक शैलीचा चेंडू गोलंदाजाच्या भात्यातून पेशकश केला गेला आणि आलेला अजून एक डॉट बॉल. धावसंख्येला आता रोखून धरले फलंदाज जीत पाटील ज्याच्या नावामध्ये जीत हा शब्द दडलाय. आणि पाहता अगदी चांगले फटके त्याच्या बॅटमधून. अगदी यष्टांच्या मागे परेश मस्कर अनेक वर्षांचा अनुभव अनेक वर्षांचा तजुर्बा पूर्णपणे खेळपट्टीवरती पूर्णपणे ओतत असताना अजून एक पाठोपाठचा सळगचा हा दुसरा डॉट बॉल. आणि पहिल्या 3 षटकांदरम्यान धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते. प्रवेश 11 ऐक गावदेवी वडगर संघाची धावसंख्या 3 गडी बाद 20. डीजे म्युझिक डीजे समा. चोरीचा मामला आम्हाही थांबला. मोहच्या नाईट स्पर्धेमध्ये भेटले होते आणि त्यानंतर रोशनने आम्हाला बेलवली सतीशदादांच्या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांनी फनी धमाल केली. आणि त्यांचं वैशिष्ट्य आहे जरी नाईट स्पर्धेला 3-4 वाजेपर्यंत जागरण झालं तरी ते सकाळी लवकर उठतात आणि नोकरीवर जात असतात. ते ड्रायव्हर आहेत. अगदी MIDC परिभाग असेल ठाणे जिल्हा असेल यामध्ये रंगा नावाचा जो डान्सर आहे जो शेडोनचा त्याच्यापेक्षा खतरनाक डान्स आमच्या डब्बू अंकलचा पाहायला मिळतो. फुल स्टॅमिना पाहायला मिळतो. हा स्टॅमिना येतो कुठून. हा रेडबुल नाही आहे हा हेल नाही आहे. इथं वेगळं बेल आहे वेगळा खेळ आहे. आणि आता तात्काळ लढतीकडे प्रस्थान केलं जाईल. धावसंख्या पुढे जात असताना 20 धावसंख्येवरती दरमजले ऑन साईडला क्लिअर केले. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दाखल आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. सुशांत गायकर अलीकडचं षटक हे धमाकेदार राहिलं होतं. आणि त्यानंतर सचिन मोरेनं काहीशा धावा खर्चिक केल्यानंतर रोहन पाटील बाहुबली गोलंदाजाचा वापर या षटकादरम्यान इथे आखलाय टीम जितू 11 जनमान नेरे संघाच्या माध्यमातून. एकूण धावसंख्या धावपटलावरती 21 पाहायला मिळते. अगली पेशकश गुडघ्यांचा वापर करत हा फटका खेळला डीप मिड विकेटच्या क्षेत्रादरम्यान. फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आपण फलंदाजाला पाहिलं आणि तात्काळ जलद गतीने ही धाव
परिपूर्णपणे प्राप्त होतीये. अगदी सिंगल डबलला प्राधान्य देणं आणि त्यात नंतर येणारे षटकार चौकारे हे नेहमीच महत्वाकांक्षी भूमिका बजावताना पाहिलंय. दोन संघांचा विचार केला पारगावच्या डे मध्ये हे दोन संघ आपसात भिडले होते. तिथे विजय महोत्सव साजरा केला होता. भिवंडी परिभागातील परेश 11 गावदेवी वडगरनं आज मात्र घरच्या मैदानावरती एक वेगळं शिवधनुष्य पेलण्याच्या बेतामध्ये पाहायला मिळतो. जीतू 11 जनमान नेरे यंदाचं हंगाम सागर सर या दोन संघांनी गाजवले आणि पनवेल तालुक्यातील टॉप मध्ये सध्या घडीला नेरे संघाचा खेळ राहिलाय. म्हणजे ही लढत तितकीच टॉप पाहायला मिळेल. भिवंडी बनाम पनवेल, रायगड बनाम ठाणे एक मैत्रीपूर्व लढतीचा आगाज आहे. वडगड बनाम नेरे नवनवीन चेहरे या लढती दरम्यान तुम्हाला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज बाहुबली रोहन पाटीलचा हा चेंडू ऑन साईडला खेळलाय. सुशांत गायकर त्या ठिकाणी दाखल आहेत आणि शांत केले फलंदाजांना. अलीकडे सचिन मोरेच्या षटकागणिक एक षटकार वडगरचे या संघानं दाखल केला होता आणि त्यात नंतर धावसंख्येला पूर्णपणे रोखण्यामध्ये नेरे संघाला यश आले आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 24 रन्स 3 विकेट लॉस. टीम वडगर क्रिकेटचं माहेरघर म्हणून भिवंडी परिभागातील वडगर या गावाकडे पाहिलं जातं आणि ज्या संघाच्या माध्यमातून नेहमीच दरवर्षी नवनवीन चेहरे उदयाला येतात असं रायगड जिल्ह्यातील नेरे संघ आज इथे शाबूत असल्याचं पाहायला मिळतं. 25 धावसंख्या धावपटलावरती आणि 4थं षटक मार्गस्थ आहे आणि या षटकाच्या दरम्यान भारदस्त बाण आहे. ओहो, प्रहार करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात आवाक्याच्या बाहेर, परंतु बॅकअप चांगले. अंतिम दरम्यान कुणाल त्या ठिकाणी बेमिसाल फिल्डिंग दाखवत असताना आपल्या सांघिक कोठ्यासाठी त्यानं धावा वाचवल्या. बचावात्मक भूमिका ही त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावपटलावरती 3 गड्यांचा खात्मा. धावसंख्या जाऊन पोहोचते 27. मोठ्या संख्येने क्रिकेट रसिक राजा या स्पर्धेचा या लढतीचा मनमुराद आनंद घेत आहेत. तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत केलं जाईल. 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. कॉमेंटर बॉक्समध्ये आमच्या समेत जॉईंट होत आहेत याच गावचे भूमिपुत्र सागर मांडवकर सर. अगदी सागर सर, पहिल्या 4 षटकांचा विचार केला तर गोलंदाजीच्या माध्यमातून नेरे संघानं प्रतिस्पर्धी संघाला बांधून ठेवले, परंतु अखेरच्या षटकागणिक धावसंख्या बनवेल का ही मोठी शाशंका आहे वडगड संघाच्या माध्यमातून, परंतु तो दाखवू शकतो, चांगली धावसंख्या बनवू शकतो. गोलंदाज पुन्हा एकदा दक्ष नामक गोलंदाज दक्ष बामगुडे हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतो. तोही दर्जेदार गोलंदाजीची आखणी करतोय. नक्कीच रोशन, दक्ष बामुगडे हा युवा जिगरबाज आहे आणि वडिलांचा आदर्श त्यांनी घेतलाय आणि एक काळ होता नेरेचं क्रिकेट ज्यांनी गाजवलं होतं ते नेरे एक्सप्रेस दिनेश बामुगडे यांना आपण स्टेजवर पाहतोय आणि आज त्यांची चिरंजीव गोलंदाजी करतात. यंग स्टार आहेत. आज प्रमुख गोलंदाज आदित्य नाहीये. दक्ष घरच्या मैदानावर रोशन जिगरबाज खेळ होणं महत्वाचं आहे. दक्षला माहिती आहे घरचं मैदान आहे. दबाव कसा निर्माण करायचा, जर क्षेत्ररक्षण चांगलं झालं तर दबाव निर्माण होतो आणि दक्ष तेच काम करतो आणि जबाबदारी त्याच्यावर आहे. नक्कीच दक्ष माध्यमातून दक्ष पद्धतीचा हा नजराणा गोलंदाजीच्या माध्यमातून राहिल्या, परंतु फलंदाजी दाखवणाऱ्या प्रवेश 11 गावदेवी वडगरला आपल्या भात्यातून बिना दिवाळीचे रॉकेट आता सोडणं हे तितकंच गरजेचं आहे. तो दाखवू शकतो चांगले फटके, त्याला दाखवायचे आहेत, परंतु गोलंदाज काहीशी वरचढ अशी कामगिरी साकार करतो. अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रातून क्षेत्ररक्षक आशिष गवते पुढे सरसावले, परंतु झेल घेणं काहीसं कठीण झालं, परंतु प्रयत्नांती परमेश्वर. नक्कीच रोशन, घरच्या मैदानावर नेरे संघ खेळतो, काहीसा दबाव असेल जाणीवपूर्वक. एका बाजूला वडगर पाहुणा संघ आहे, त्यानं कदाचित वडगरचा माइंड सेट असेल का फायटिंग स्कोर उभा केला. मागच्या 2 मॅचेसमध्ये सामने गोलंदाजानं पण जिंकताना रोशन आपण या आजच्या रात्रीमध्ये पाहिलं.
कदाचित वडगरचा हा माइंडसेट एका फायटिंग स्कोअरकडे आपण वाटचाल करू. नक्की सन्मानजनक धावत संख्येकडे वडगर संघाची पूर्णपणे ध्येय धोरण असतील आणि हे पाहता अलीकडच्या 3 चेंडू गणिक जर मोठे फटके आले तर सन्मानजनक धावत संख्येकडे वडगर संघाची बाजी असेल, वाटचाल असेल हे दाखवून दिला जातो. अख्खा गोला उछल कर बोला, 6 धाव संख्येचा टोला. इट्स नो बॉल. कहाणी मॅच ज्या पद्धतीनं शहापूरचा शेर IPL मध्ये करणार सर्वांना डेर, सनराइज हैदराबाद मध्ये ओमकार टर्मलेची ज्या पद्धतीनं बक्कल प्राइज मध्ये निवड झाली होती त्याच ड्रेसिंग कोड मध्ये सध्या घडीला पाहायला मिळतो वडगर भिवंडी परिभागातील ताकदवर. तर बघा काही इम्पॉर्टंट चेंडू शिल्लक आहेत आणि इशारा आलाय फ्री हिट कंटिन्यू. ओ आक्रमण फ्री हिट वर चढवला आला, फिल्डर आहे तिथे आणि धाव घेण्याची तयारी. फ्री हिटचा चेंडू, रनआउटची संधी होती. बॅकअप रेडियम कुठे का होईना थोडा दबाव वाढेल. आज मेन टीम खेळते GT 11 जवान नेरे. टार्गेट सेट करायचे आणि वडगरला माहिती नवा गोलंदाज असतो, त्यावर एक मोठा फटका आला तर रोशन दबाव निर्माण होतो आणि ती संधी शोधताना कॅपिटलाइज केले जाते. नक्कीच अखेरच्या गोलंदाजावरती पूर्णपणे हल्ले चढवण्याचे प्रयत्न पाहायला मिळत आहेत. अखेरचा गोलंदाजावरती वचपा करण्याचा प्रयत्न वडगर संघाच्या माध्यमातून इथे आखला जातो आणि ते यशस्वीरित्या सध्या घडीला धावसंख्या बनताना पाहायला मिळते. बाहुबली पुढे सरसावत असताना अगदी 1 धाव परिपूर्णपणे प्राप्त झाली आहे आणि अशा रीतीनं खेळाचं पहिलं अंक प्रगतीपथावरती आहे आणि धावसंख्येचा जर पगडा पाहिला तर तो जाऊन पोहोचतोय 3 गड्यांची कत्तल. एकूण धावसंख्या 42 सामना बनवू शकतो उत्तरार्धामध्ये. नक्कीच रोशन एक मोठा फटका आला तर फायटिंग स्कोर होईल. दक्ष सज्ज होईल ओ द विकेटनं. ओ वेगवान चेंडू, काय रिलीज ऑफ डिलिव्हरी होती बघा. ऑफ स्टंपला चेंडू रोशन काहीसा खाली राहिला, मात्र लाईन थोडा भरकटला. दिशा आणि टप्पा चांगला होता. थोडा दबाव आहे दक्षवर आणि स्लॉगवर म्हटलं रोशन तर तोडफोड असते आणि तिथे काही अंशी दबाव असतो. नक्की सनामरीच्या षटका दरम्यान धावसंख्या बनवण्याचा काहीसा मनसुबा हा नेहमीच प्रतिस्पर्धी संघाविरोधात आखला जातो आणि तोच प्रभाव पाहायला मिळतो. अगदी डबल 44 धावा धावपटलावरती सन्मानजनक धावसंख्येकडे प्रस्थान आहे आणि भिवंडी परिभागातील संघ जर म्हटले तर गोलंदाजी ही त्यांची ताकद असते. उत्तरार्धामध्ये ती चुणूक पाहायला मिळेल. नक्कीच मॅच इंटरेस्टिंग असेल. दक्षवर दबाव वाढला, नो बॉल. बघा प्रमुख गोलंदाज संघामध्ये नसताना आता दक्षचा वापर केला. धाव सोडण्याची तयारी. ओहो वडगरचा खेळ आवडला असेल तर टाळ्या येऊ द्या. प्रचंड दबावात असताना सुद्धा मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. क्रिकेटमध्ये ह्या धावा खूप महत्वाच्या असतात. अगदी सागरचं जर पाहिलं स्लॉगरचं षटक प्रगतीपथावरती होतं. 4था चेंडू फेकला नव्हता. तत्वर जर सागर फडके जर पाहिलं तर 4थ्या चेंडूपासून काहीसा सामना हा वडगर संघाच्या बाजूने झुकलाय पहिल्या पूर्वार्धामध्ये. कारण ज्या दृष्टिकोनातून धावसंख्या येत नव्हत्या, धावसंख्या बनवायची होती वडगरला आणि जसा षटकार आला खेळाडू कक्षामध्ये नवचैतन्य संचारलं. नक्कीच रोशन पहिल्या षटकामध्ये फक्त 5, दुसऱ्या षटकामध्ये 3. आफ्टर द 2 ओव्हर्स रन्स ओनली 8 रन्स. तिसऱ्या षटकामध्ये 12 आल्या. 3 षटकानंतर धावा 20. चौथ्या षटकामध्ये 27. 4 ओव्हर नंतर 27 होते आणि आता धावा रोशन पाहू शकता. हा आलेख आता पुढे सरकला. ही संधी शोधली. वडगर या शोधात होते. अगदी अणुबॉम्ब पडावे त्या दर्जाचे मोठे फटके यायला आता सुरुवात झाली आहे आणि हे द्वंद्व युद्ध पेटतंय ते पहिल्या अंकामध्ये जसं युद्ध पेटलं इराण आणि अमेरिकेचं आणि शीतल छायेमध्ये हे आपण दमदार आयोजन पाहू शकतो अध्यक्ष चषकाचं. नक्कीच रोशन असं म्हटलं जातं का 194 देशामध्ये लाईव्ह पाहिली जाते. आमचे समालोचक म्हणतात. मी म्हणेन 2 देश आता बघत नसतील. इराण आणि अमेरिका युद्ध चालू आहे. युद्ध तिथे पेटलंय. चला मॅचकडे वळतोय. आता 4 षटकानंतर 27 होत्या. क्रिकेटचं हेच नाव आहे. कधी कुणाच्या बाजूने झुकेल याचा नेम नाही. वडगरला धावा बनवायचे चेंडू शिल्लक राहिलेत. दक्षचा शेवटचा चेंडू. गोलंदाजी चांगली होत नाही. टेन्शन वाढले टीम नेरेचं. अगदी दबाव तंत्र राखले नेरे संघावरती.
वडगर संघाच्या माध्यमातून खेळाच्या पहिल्या अंकामध्ये नेरे संघ शिकस्त राखेल, बाजी मारेल आणि सरशी राखेल असं वाटलं, परंतु चौथ्या चेंडूपासून बाजी काहीशी पलटली आहे आणि आता सन्मानजनक धावसंख्येकडे वडगर संघाने आता प्रस्थान केले. हा चेंडू इम्पॉर्टंट आहे दक्षसाठी. अंतिम बॉल अगदी डीप बॅकवर्ड स्कोर क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दाखल आहेत, परंतु जलद गतीने या धावा पुढे मार्गस्थ होतात. एकूण धावा 2. तर नक्कीच पूर्वार्धाचा खेळ होईल समाप्त. तर टार्गेट सेट झालेत, मॅच इम्पॉर्टंट आहेत. बघा इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल 1:04 आणि टॉस आपण करणार आहोत. मी संदीप शेठ म्हात्रे प्रसिद्ध उद्योजक सोरा एंटरप्राइजेस यांना विनंती करेन, आपण नेक्स्ट मॅचचं टॉस करणार आहोत. अवी आलेत, चांगली लढत असेल. मोहोचे कॅप्टन या, आपण टॉस लगेच आपण करतो. ऋषिकेश आपण तिथे टॉस करूया. दोन्ही कॅप्टन या, टॉस होईल. संदीप शेठ म्हात्रे यांना विनंती करेन. सागर इथे टार्गेट सेट केलं 49-50. तर टॉस आपण करतोय. तिथे आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागतम. अतिथी सर्व मान्यवर, सर्व आमचे पुरस्कर्ते. 50 टार्गेट. क्रिकेट कसा रंग बदलतो. मोह आणि बेडा ग्रुप भैरवनाथ विचुंबे यांच्यामध्ये रोशन टॉस होतोय तिथे. तर बघा सागर केशव गवते या मॅचचा आनंद घेतात. उद्या गावदेवी 11 नेरे संघ खेळणार आहेत. नेरेचा सी संघ खेळणार आहेत आणि 4 षटकांचा सामना आहे. नेरेचा सी संघ आणि तब्बल 10 वर्षानंतर 5 वर्षानंतर काही खेळाडू खेळणार आहेत आणि सागर केशव गवते हे तब्बल 10 वर्षांनी गावदेवी 11 नेरेमध्ये खेळणार आहेत. तर या टॉस जिंकला मोह डिसिजन लगे इथेच कळवायचं, हा सुद्धा नियम आहे. बॅट फर्स्ट. यस, मोहन टॉस जिंकला. मॅच रंगतदार होईल. चला थोडा स्पीडअप असावा. 1:05 हा सामना सोडून 2 मॅचेस आपण कव्हर करणार आहोत. नक्की स्पीडली खेळावं लागेल. नियोजित वेळेमध्ये प्रत्येक सामना हा समाप्त व्हायलाच हवा. दोन्ही संघातील पुरस्कर्त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. जय पाटील आणि प्रवेश देवलीकर जे पायगावचे जे पॅकर आहेत, जे सौजन्यकर्ते आहेत, 97-33 हा त्यांचा लकी आकडा आहे. आणि प्रवेश 11 गावदेवी वडगर संघाचे ते पुरस्कर्ते आहेत. याही पुरस्कर्त्यांच्या आयोजकांच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. नुकता होता बिल्ला, आता आलाय रंगा. आता रंगतदार स्थितीमध्ये डान्सिंग आता पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळेल. नेरेगावची स्पर्धा म्हटली तर प्रावीण्यता नेहमीच या स्पर्धेच्या माध्यमातून आपण नेहमीच अनुभवली आहे. आणि नेरे हे फक्त गाव नाही आहे, तर विचारांची जन्मभूमी आहे. आणि इथे क्रिकेट असेल, बैलगाडा शर्यत असेल, कुस्ती असेल, वेगळ्या पद्धतीने जगली जाते. तर सकाराम गायकर आमचे संयोजक यांना विनंती करेन, आमचे काही सन्मानी पाहुणे सोरा एंटरप्राइजेस संदीप शेठ म्हात्रे, महेंद्र गवते, आपण सुद्धा आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. मी सकाराम गायकर झील केबल अँड नेट सर्व्हिस यांना विनंती करेन. संदीप शेठ म्हात्रे 2100 रुपयाचं आर्थिक सहाय्य. तर उद्याचा लॉट्स आम्ही घेऊन येतो. 6:45 रिपोर्टिंग करायचे, 6:30 करायचे. भिंगार 11 पारस आणि गावदेवी नेरेपाडा खेळणार आहेत. उद्या ग्रुप ईचे संघ असतील. शिवनसे आणि गावदेवी नेरे नितेश पहिली लढत असेल. नेरेचा 3रा संघ सी संघ खेळणार आहेत. गावदेवी 11 अकुर्ली, रू 11 मोसारे संघ खेळणार आहेत. स्वर्गीय शारदा काकू प्रतिष्ठान साई स्टार विगर खेळेल. आई 11 चिंचवली या संघाविरुद्ध दादा सरकार GKC दुंद्रे विरुद्ध दुंद्रेपाडा ही सुद्धा लढत असेल. तर बेलवली संघ जिंकला. नक्ष 11 गावदेवी बेलवलीचे खंदे समर्थक, आमदार चषक बेलवलीच्या आयोजक आमचे छावा ग्रुप लोणिवलीच्या आमचे युवा उद्योजक, युवा नेतृत्व अतिशभाई मालुसरे यांचं इथे आगमन झाले. त्यांचं वेलकम, सुस्वागतम. मोस्ट वेलकम सहर्ष स्वागत. प्रेक्षक मायबाप नमस्कार, सत श्री अकाल, आदाब. क्रिकेट लाईव्ह पेट्रोलिंग मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण पाहतात क्रिकेट रणसंग्राम, रहा एक पाऊल पुढं. क्रिकेट युवा नवे पर्व, युवा सर्व, ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि युवा पिढीची साथ यानं साकारलेलं हे क्रिकेटचं नंदनवनच म्हणावं लागेल. त्या दर्जाचा माहोल ठिकाण विजयलक्ष्मी मैदान नेरे, पनवेल, रायगड इथे आपल्याला पाहायला मिळतो. सन्माननीय श्री सबसे ग्रेट समीर शेठ यांच्या माध्यमातून अध्यक्ष चषक 2026. नक्कीच रोशन आपण पाहू शकता. फर्स्ट प्राइज आहे 1.5 लाख आणि त्यानंतर सेकंड प्राइज 75,000. थर्ड प्राइज आपण रोशन पाहू शकता. बक्षिसांमध्ये जी कॅश प्राइज आहे त्यामध्ये वेगळी कन्सेप्ट जी समीर पाटील अध्यक्ष आहेत पनवेल तालुका 40+, 1.5 लाख
75-50 आणि चतुर्थ 40, पाचवं 40 आणि सहावं पारितोषिक 40,000 आहे आणि 3 बाईक आपण देतोय आणि त्यानंतर स्पोर्ट्स सायकल ही नवीन संकल्पना विजयालक्ष्मी मैदानावर अध्यक्ष ट्रॉफी. आज जरी मॅचेस लेट झाल्या 8:15ला आम्ही चालू केलं, मात्र उद्या तुम्हाला वेळेनुसार स्पर्धा सुरू होईल. मॅचकडे वळते 2 बलवान संघामध्ये होणार बिग बॅटल. 50 धावसंख्येची आवश्यकता आहे. विजयाच्या महानांदीकडे आता लक्ष वेधित केलं जाईल. इथून कोणता संघ जिंकेल हे पाहणं गरजेचं आहे. पहिला बॉल काहीसा फटका फसतोय. हवाई सुंदरीला चुम्मा हाताने घेतलाय आणि पहिला करारा दे धक्का तंत्र वेगळं आहे. परिशील मग गावदेवी वडगरचं आणि इथे लागतोय पहिला करारा दे धक्का नेरे या संघाला आणि खेळाडू बाद होतोय सचिन मोरे. संघानं सायरन वाजवलंय. अगदी फलंदाजाच्या पुढ्यात चेंडू होता आणि फटका खेळण्याच्या नादामध्ये नादच खुळा हा विकेट्स इथे गमावल्या नेरे या टीमनं. सचिन मोरे सारखा धाकर हरवणारी खेळाडू आता मात्र तंबूच्या दिशेनं परतलाय. आलेला नवीन खेळाडू खेळपट्टीमध्ये प्रवेश करतोय. त्याचं नाव आहे प्रथमेश फडके. त्याला चांगले तडके चांगले फटके खेळावे लागतील. धावसंख्येचा विचार केला सन्मानजनक धावसंख्येकडं वडगर या संघानं प्रस्थान केले आणि हे पाहता भिवंडी परिभागातील संघांकडं गोलंदाजांचा रणगाडा असतो. हा आपण नेहमीच पाहिला यॉर्करचे वार विरोधी पी शिकार हा शिकंजा या गोलंदाजानं घसलाय आणि पिबनचं पहिलं षटक धाकटरित्या सफर झालं. या षटकादरम्यान इकॉनॉमिकल स्पेल साकार झाला तर लढतीमध्ये रंगत आणि जंगत पाहायला मिळेल सागर सर. त्या दर्जाचा माहोल बनला पहिल्या 2 चेंडूमध्ये. नक्कीच सुंदर गोलंदाजी आतापर्यंत. जीतनं विकेट त्यानंतर डॉट. ओ गुड बॉलिंग. आणखीन एक धक्का. सुरुवातीला हे प्रमुख धक्के सचिन मोरे नंतर प्रथमेश आउट. करणं तेच डावपे झाकले जे शेवटच्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 22. आता संघर्ष पराकोटीचा असेल. 2 विकेट 3 चेंडू संपलेत. टार्गेट आहे विनिंग टार्गेट. विजयासाठी लक्ष्य 50. 5 षटकांचा सामना. कमबॅक होऊ शकतो. मॅचला आता वडगरनं सिरियसली घेतलं. नक्कीच अगदी टीट फॉर टॅट जशाच तसं उत्तर दिलं जातं. खेळाच्या पहिल्या अंकामधील पहिली 4 षटकं पाहिली तर निश्चितच जितू 11 जनमान नेरे संघानं बाजी मारली होती. जसा 4था चेंडू नो बॉल त्याच्यावरती आलेला षटकार आणि दक्ष षटकादरम्यान 22 धावसंख्येची लयलूट ही वडगर संघासाठी लय भारी ठरली. परंतु फलंदाज नेहमीच आक्रमकतेनं खेळतो. त्याचं नाव आहे नेरे संघाचा धाकर खेळाडू कुणाल गायकरच्या बाडमधून हा रावडी फटका चौकार. माइंड रिएक्ट केल्यानंतर हे फटके खेळले जातात. तंत्रशुद्ध फटकेबाजीसाठी कुणाल गायकर हा ओळखला जातो. ती फटके नक्कीच रोशन. हा फटका सुद्धा ज्यांनी सिलेक्शन केला ना त्याला कव्हर कडे ढकलायचो म्हणजे गॅप मध्ये. म्हणजे एक वेगळ्या माइंडसेटनं मैदानावर आलाय. समोर सिक्सर किंग आहे त्याचं मैदानावर थांबणं संघ हितासाठी महत्वाचं. यजमान आणि पाहुणा अशी लढत अध्यक्ष ट्रॉफी मध्ये पाहतो. ग्रुप ए चे संघ आज खेळले. नक्कीच अगदी दमदार लढतीचा आगाज. अलीकडच्या काही चेंडूंचा विचार केला काहीसा दबाव तंत्रामध्ये नेरे हा संघ होता. परंतु दबाव तंत्राच्या मनगटीवरती पाय देत नेरे संघानं काहीशी बाजी मारली आहे अलीकडच्या काही चेंडूं दरम्यान. परंतु पक बाधा
लेग बिफोरची शिकार आणि इथे खेळाडू बाद होतोय. बाहुबली खेळी साकार करणारा प्रवीण सोरगे. बॅक टू द पवेलियन. जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळता तेव्हा तुमचा नैसर्गिक खेळ होत नाही. 3 विकेट जे इम्पॉर्टंट मिळाले. सचिन मोरे बाद झाला प्रथमेश, त्यानंतर प्रवीण पायचीत LBWचा शिकार बनला आणि आता काही अंशी का होईना जी जाणीवपूर्वक गोलंदाजी झाली. आता कमबॅक केला टीम वडगरनं. नक्कीच उत्तमोत्तम आपण कमबॅक पाहू शकतो. ज्या पद्धतीनं दक्ष बांगुडेच्या ओव्हरमध्ये जो अणुबॉम्ब पडला तिथून अगदी जेमतेम जर सागर फडके विचार केला 35 ते 36 धावा होऊ शकले असत्या. तिथे वडगडनं 50 धावसंख्येवरती पूर्णपणे दरमजल मारली आणि आता जर पाहिलं तर पूर्णपणे अणुबॉम्बचा हल्ला होतोय. जीत पाटीलनं वेगळी जीत हासिल केली आणि फक्त 5 धावा देत 3 फलंदाजांची भंबीरी उडवणारी गोलंदाजी या गोलंदाजानं साकार केली आहे. म्हणजे सामना अंतिम टप्प्यामध्ये रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल. 24 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी 45 धावसंख्येची अद्यापपर्यंत आवश्यकता आहे. सामना रंगतदार होऊ शकतो. फलंदाजीचा रणगाडा असलेला पनवेल तालुक्यातील रायगड जिल्ह्यातील दिग्गज संघ म्हणून नेरे संघाकडे पाहिलं जातं. अगदी नाना विविध भागामध्ये जात या संघानं छाप सोडली आहे. भिवंडी परिभागामध्ये गेल्यानंतर सुद्धा या संघानं बाजी मारली आहे. ज्या संघाचं नाव निश्चितच आपण नेहमीच झळकताना पाहिले, जितू 11 जयमान नेरे. नवनवीन चेहरे नेहमीच उदयाला येताना पाहिलेत आणि अंतिम चरणामध्ये या संघाला तितका धाकड खेळ हा साकार करायचा आहे. अंतिम जी आपण ओव्हर पाहिली ज्यामध्ये उत्तम दर्जाची गोलंदाजी साकार केली. 5 धावा दे 3 फलंदाजांना बाद केलं गेलं आणि जोरदार अपील पाहायला मिळते. एक्झॅक्टली बॅट कुठं ब्रश झाली हे ऑफिशियल अंपायर टीमने पाहिलं, हेरलं. गुड अंपायरिंग. आणि इथे पाहिलं तर पाठोपाठ सळगचे हे 2 डॉट बॉल गोलंदाज दर्शन पाटीलच्या माध्यमातून साकार होतात. गोलंदाजीच्या माध्यमातून चांगलं दर्शन घडवलंय दर्शन पाटीलनं वडगरच्या. नक्कीच रोशन पाहू शकता धावा झालेत 5 आणि टार्गेट आहे 50. चेंडू शिल्लक आहेत 22. किमान 5 ते 6 मोठे फटके आले तर मॅच मध्ये कमबॅक होईल. मात्र दबाव, गुड बॉलिंग, गोलंदाजी आवडले असेल तर कौतुक झालं पाहिजे. फलंदाजांना कसं थांबता येतं असं म्हटलं जातं. चेंडूच्या मेरिटनुसार खेळायला पाहिजे. 24 मध्ये इक्वेशन 45 आहेत. 3-4 मोठे फटके तफावत कमी करेन. आणि आता पूर्णपणे जर मॅचचा अंदाज आपण बांधला तर थोडा दबावाखाली बॅटिंग लाईनअप प्रमुख गडी बाद केले, वडगडनं कमबॅक केलं. गोलंदाजी शहानिशा होत्या आणि मॅचची पार्श्वभूमी पाहिली तर सुंदर गोलंदाजी, गुड कमबॅक. खोला चेंडू, काय दर्जेदार गोलंदाजी होत्या, काहीच करून दिलं नाही, अक्षरशः थांबवलं. अगदी भिवंडी परिभागातील संघांची ओळख आहे. मग घोरसी असेल, टेंबिवली असेल, मानकुली असेल, सुरी असेल, अनेक संघांचा वेगळा सूर असतो गोलंदाजीच्या माध्यमातून. जरी खेळाच्या पहिल्या अंकामध्ये धावसंख्या झाली नाहीये परंतु गोलंदाजीच्या माध्यमातून पूर्णपणे रोखून धरले. परंतु फलंदाजांना डोकं वर काढावं लागेल. आपल्या भात्यातून बिना दिवाळीचे रॉकेट हे अदा करावे लागतील. आलेला व्हाईट बॉल काहीसा दिलासादायक ठरला जाईल नेरे संघाच्या दृष्टिकोनातून. आणि सध्या घडीला धावसंख्या जर पाहिली तर कासव छाप पद्धतीनं पुढे मार्गस्थ होते. 3 गडी बाद 6. बघा दर्शनची गोलंदाजी पाहिली ना, एंड मोमेंटला जो चेंडू अँगल करतो ना त्या चेंडूला टर्न करतो. गुड बॉलिंग, समोर ठेवला परफेक्टली मिडल आणि स्टंप टू स्टंप गोलंदाजी, क्या बात, एक्सपर्टली. आणि तो इंटेलिजंट क्रिकेट गोलंदाज सुद्धा मॅच मध्ये काय काय करू शकतो. विकेट
समसमते आपण ट्रॉफ्या पाहतो येता क्षणी प्रेमात पडेल असे दमदार आयोजन. आणि आता आलाय मिस्टर RP रोहन पाटील. बाहुबली फलंदाजाला खेळपट्टीवरती तळ ठोकावं लागेल आणि अंतिम चरणापर्यंत परिसमाप्तीचा कालखंड त्याला गाजवावा लागेल. ओहो, सबसे कातिल गोलंदाजी तो साकार करतोय. अखेरचा चेंडू त्याच्या माध्यमातून डॉट राहिलाय आणि आता अंतिम चरणामध्ये समीकरण 18 चेंडू जिंकण्यासाठी 44 धावसंख्येची आवश्यकता. माता पिता तयाची या कुली कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीशी श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मजो घडो त्यांची सेवा तरी माझ्या देवा पार नाही. अध्यक्ष महोदय समीर पाटील यांचे ते पिताश्री आहेत आणि त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली. 12 चेंडू 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 44 धावसंख्येची आवश्यकता. नक्कीच फक्त एक धावेचं षटक मॅच मध्ये कमबॅक करून दिलं टीम वडगरला. गोलंदाज सुद्धा मॅच मध्ये काय 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 करू शकतात दाखवून देत असताना अगदी थैमान गोलंदाज. ओव्हर नंबर 3 मॅच ऑन. पहिला चेंडू भन्नाट गोलंदाजी. अक्षरशः फलंदाजांना घाम फोडलाय. फटके येत नाही, बॉल कनेक्ट होत नाही. मैदान अनुकूल आहे फलंदाजीसाठी, मात्र तिथे आपण पाहतो परिस्थिती कठीण करून ठेवल्या गोलंदाजानं. अगदी जीत पाटीलचा माध्यमातून हा अनुभव पडावा त्या दर्जाचा हा चेंडू त्याच्या भात्यातून पेशकश झालाय. परंतु बाहुबलीला चांगले फटके खेळायचे. त्याच्या साथीनं असलेला खाडो सुशांत गायकर, रोहन पाटील 5व्या आणि 6व्या क्रमांकाच्या जोडीला एक वेगळ्या तोडीनं फटकेबाजी इथे सादर करायची आहे. अगदी हलवार पद्धतीने धावा पुढे मार्गस्थ होत आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. अगदी एकेरी धावसंख्येमध्ये धावसंख्या डगमळते. 7 धावा धावपटलामध्ये बनतायत आणि अंतिम टप्प्यामध्ये समीकरण 16 चेंडू जिंकण्यासाठी 43 धावसंख्येची आवश्यकता. जितू 11 जनमान नेरेला 16-43. 1-2 मोठे फटके या ओव्हरमध्ये आले तर कमबॅक होईल टीम नेरेचा. सज्जूल जीत. बाहुबली तो थांबणारा नाही, त्याला शांत डोक्यानं आता सामना जिंकून द्यायचे आणि यासाठी तो ओळखला जातो. आता नेरेची बॅटिंग लाईनअप रोहनकडे करेल का त्यांनी शेवटपर्यंत थांबणं संघ हितासाठी महत्वाचं. अगदी शायनर फटका पाहिला. सन अँड शाईन स्टाईल ही फटकेबाजी अवगत केली जाते. T20 असेल आणि त्यानंतर ग्रामीण टेनिस क्रिकेट असेल, एका चेंडूनं सामना फिरतो हे आपण अनेक वेळा पाहिलंय. नक्कीच आपण इंग्लंड भारताचा सामना पाहिला असेल रोशन. अक्षरशः शेवटपर्यंत सगळ्यांची धाकधूक होती आणि तो सामना अगदी 7 धावेनं पराभूत केलं. म्हणजे क्रिकेटमध्ये फलंदाज सुद्धा काही करू शकतात. जीतनं मास्टर प्लॅन आखल्या समोर रोहन आहे, तो सुद्धा तेवढा विध्वंसकार्य. गोलंदाज पुन्हा तयार. ओहो, स्लोअर चेंडू सफर केलाय. मिश्रित गोलंदाजी पाहायला मिळते. रोशन इथे ओळखलं जीतनं का रोहन कोणत्या क्षेत्रामध्ये खेळतो आणि तो टप्पा त्यांनी बदलला आणि थोडा गती कमी केली. आणि जर व्हॅरिएशन व्हरायटी गोलंदाजाकडे असेल ना तर तो आक्रमकतेला सुद्धा थांबवू शकतो. A1 क्वालिटीचं क्रिकेट 2 संघांकडून सादर केलं जातं. अगदी फलंदाजाचं माइंड त्यानं रिएक्ट केलं आणि त्यानुसार त्यानं डावपेच आखलेत. आशाभूत नजरेनं पंचांकडे पाहत राहिलाय मिस्टर RP. परंतु अंतिम टप्प्यामध्ये आपल्या टप्प्यामध्ये जेव्हा चेंडू येतो तो सीमा पल्ल्याडच असतो. नक्कीच जो दबाव कमी झाला होता पुन्हा डॉट बॉलने दबाव वाढलाय. मॅच मध्ये अजूनही इंटरेस्ट आहे. 13-37 रोहन तयार आहे. नेक्स्ट बॉल. ओ काय भन्नाट गोलंदाजी. शरीरभेदी अक्षरशः थांबवलंय. इम्पॉर्टंट 2 षटक्या या मॅच मध्ये कलाटणी. 50 धावांचं टार्गेट आहे. सामना अजूनही दोघांनाही समान संधी.
मात्र जीतची काय गोलंदाजी बघा, प्रत्येक चेंडू पाहिला नियंत्रित, प्रत्येक चेंडूमध्ये काहीतरी वेगळं. बॅटिंग लाईनअपमध्ये आता जबाबदारी रोहन आणि फलंदाज सुशांतकडे. अगदी जीत पाटीलचा विचार केला तर या गोलंदाजानं अगदी 12 धावा देत 3 फलंदाजांचा खात्मा केला. तीक्ष्ण धारदार गोलंदाजीच्या जोरावरती प्रतिस्पर्धी संघाला पूर्णपणे बांधून ठेवले. धावसंख्येला पूर्णपणे लगाम लागली आहे, धावसंख्येला चाप लावलाय. परंतु झिकझॅक पारी खेळण्यामध्ये नेहमीच पठाईत असलेला खेळाडू रोहन पाटील आणि नेहमीच फायर दाखवणारा सुशांत गायकर अजूनपर्यंत खेळपट्टीवरती शाबूत आहे. गोलंदाजी जितकी ताकदवर आहे तितकी फलंदाजी ताकदवर आहे. नक्कीच पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 5, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 1, तिसऱ्या षटकामध्ये 7, 3 षटकानंतर धावा आपण पाहतो 13, 3 षटकानंतर धावा होत्या 20, फक्त 7चं अंतर आहे. आता ते उत्तर शोधावं लागेल रोशन, सुशांतला, रोहनला. दोन्ही फलंदाज शेवटपर्यंत थांबले, कमबॅक होईल. 7ची तफावत आहे जर तुलना आपण केली. 20 होत्या वडगरच्या, नेरेच्या 13 आहेत. मॅच ऑन आहे. नक्कीच अगली वेगळी तफावत पाहायला मिळते. विजयाचं कोडं कोणता संघ उलगडेल, ज्या एका क्षणार्धात जो काही क्षण जिंकलं जाईल तिथून मात्र बाजी मारली जाईल. इथे विकेट कोसळल्या तर निश्चितच वडगड संघ काहीसा पुढे सरसावेल आणि इथून 1-2 मोठे फटके पडले तर मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी पाहायला मिळेल नेरे या संघाची. ओहो, प्रहार करण्याचा प्रयत्न, प्रहार करण्याच्या बेतामध्ये आपण फलंदाजाला पाहिलं. अगदी स्ट्रेट ड्राईव्ह खेळलंय, ऑन साईडला क्लिअर केलं होतं. अगदी 1 धाव इथे परिपूर्णपणे प्राप्त होते आणि आता समीकरणामध्ये चेंजेस पाहायला मिळतील. येणारे अवघे 11 चेंडू शिल्लक आहे, जिंकण्यासाठी 36 धावसंख्येची आवश्यकता. नक्कीच रोशन, एक ऑब्झर्वेशन केलं ना, वडगरची गोलंदाजी विकेट टू विकेट होते, स्टंप टू स्टंप होते आणि त्यामध्ये त्यांची लाईन व्हेरिएशन अगदी गोलंदाजानं खुश केलं. आता मॅच अजूनही नेरेला गेली नाही, 2 मोठे फटके प्रेशर रिलीफ करेल आणि ती सर्वस्वी जबाबदारी. आता ते जाणीवपूर्वक फटके रोशन आपण पाहतो रोहनकडून अपेक्षित आहेत. 11-36. अगदी बिग बॅटल या दोन संघांदरम्यान, रंजक बाणा या लढतीचा. ओहो, अगली पेशकश ऑन साइडला क्लिअर केलंय, रन आउट टॉप द पार. इट्स अ बिग हिट, 6 षटकार. टार्गेट आणि कंपल्सरी चेसिंग. रोशन, कदाचित रोहन बाहुबलीच्या डोक्यात हेच असेल का 11-36 आहेत, 4 षटकार आले, बरोबरी होईल आणि त्याचं मैदानावर थांबणं महत्वाचं आहे. एका बाजूला वडगरने योजना आखली असेल, ही विकेट पाहिजे आणि हे 2 युद्ध आता गोलंदाज आणि रोहनच्या डोक्यात खराब चेंडू आणि आता 10-30. काय सामना घडला जातो, सामना होता कुठे, सामना आला कुठे, रंजक स्थितीमध्ये सध्या घडीला हा सामना आहे. ओहो, काउंटर अटॅकिंग बाणा डीप मिड विकेटला एक जाव इथे परिपूर्णपणे प्राप्त केली जाते आणि आता समोर स्ट्राईकला पाहायला मिळेल सुशांत गायकर. 3 चेंडू खेळलाय, 2 धावा त्याच्या बारमधून, काहीसा शांत आहे. परंतु गोलंदाजीचा विचार केला पहिल्या 3 षटकांदरम्यान कौतुकास्पद गोलंदाजी राहिली होती भिवंडी परिभागातील प्रवेश 11 गावदेवी वडगरची. आणि सध्या घडीला बर्थडे बॉय, ज्याचा खासम खास आज वाढदिवस आहे, त्याचा तुफान येईल का, त्याचं नाव आहे सुशांत गायकर. 9 चेंडू 29 मागे गेला, स्लॅश केला, डीप कडे फिल्डर आहेत. ओहो, कव्हरच्या वरून अमेझिंग, चांगले प्रयत्न होते तिथे. आयवा कॅच असेल तर आम्ही प्राइज सुद्धा देतोय. षटकाराला मॅच गरम, हाय व्होल्टेज, क्लोज एन्काउंटर. जशी स्पर्धा म्हटली तर तन मन धन हे त्रिवेणी संगम होतावं लागतं, तेव्हा स्पर्धा ही सक्सेसफुल होते. परंतु त्या ठिकाणी होता तन्मय पाटील, निश्चितच वडघरचा आणि बॉडीचा बॅलन्स झुकतं माग पाठमोरी गेल्यानंतर काय होतं हे चित्र पाहिलं. एका क्षणार्धात काय होतं अनुभवच पडला इथे षटकार. नक्की षटकाराला वेली क्लोज आहे, रोहनच्या डोक्यात तेच आहे. अजूनही तो कान मंत्र देतोय, 3 मोठे फटके हवेत आणि लास्ट पर्यंत आपल्याला थांबायचे. खेळाडू मॅचला किती सिरियसली घेता हे खूप महत्वाचं असतं आणि आता तेच दाखवते सुशांत आणि रोहन. घरच्या मैदानावर तो दबाव आहे, घरच्या मैदानावर ती अनोखी खेळी करायचे. स्पोर्टिंग विकेट आहे आणि क्रिकेटमध्ये धावा होतात, बऱ्याच वेळा पाहिलेत. 6 चेंडूमध्ये 28 धावा, 32 चेस होताना पाहिलेत.
8-23 आहेत आणि दोघांचे डोक्यामध्ये षटकाराचे कॅल्क्युलेशन आहे. दोघांनाही अजूनही समान संधी आहे. धमाकेदार लढतीचा आगाज. ओहो, अजून एक धमाकेदार बड्डे षटकार. बॉय आता मात्र तापला आणि त्याची बॅट तळपते मैदानावर. अंतिम गोलंदाज सुद्धा शातीर आहे. सामना तगडा होईल. नक्कीच अजूनही रोहनच्या डोक्यात वेगळ्या, सुशांतच्या डोक्यात वेगळे. त्यांना मैदान सोडायचं नाही आणि जसे सुशांतचे फटके येतात ना, त्याचे जवळीक सहकारी प्रांजल टायगर हे खुश होतात. 7 मध्ये आता पाहिजे 17 मॅच केली नाही. चला प्रेक्षक वर्ग, मध्यरात्रीनंतर सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी टाळ्यांचा आवाज येऊ द्या. हाय व्होल्टेज ड्रामा. 7 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावसंख्येची आवश्यकता. 17चा खतरा दोन संघांवरती मंडरावतोय आणि इथे रात्रीच्या सत्रामध्ये गरमागरमीचं कार्य इथे पाहायला मिळतं. अंतिम बॉल इथे राहिला टॉट आणि अंतिम चरणामध्ये समीकरण. 6 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावसंख्येची आवश्यकता. नक्कीच हाच डॉट बॉल हवा होता वर्गरला, कारण इथे नंबर आला असता तो दबाव आणखीन वाढला असता आणि त्यांना हेच हवं होतं 15-17 आणि ते माइंडसेट. आता इथून मॅचचा रंग का असेल, मजा येईल मॅच पाहायला. आणि आपण पाहतो अध्यक्ष ट्रॉफी समीर शेठ पाटील पुरस्कृत. रंगतदार स्थितीमध्ये अंतिम चरणापर्यंत हा सामना गेलाय. 6 चेंडू 17 धावसंख्येची आवश्यकता आहे आणि सध्या घडीला 4 फलंदाजांचा खात्मा आणि धावपटलावरती धावसंख्या पाहायला मिळते अगदी 33. अलीकडच्या षटकागणिक सागर सर 20 धावसंख्येची लयलूट पाहिली आपण रोहित पाटीलच्या षटका दरम्यान. नक्कीच्या दक्षनं 22 दिल्या, त्याची परतफेड केली. 4 षटकानंतर 28 होत्या जेव्हा बॅटिंग केली टीम. आपण पाहिलं वडगरनं तेव्हा त्यांच्या धावा होत्या 28. नेरेच्या आता धावा आहेत 33. म्हणजे नेरे आता पुढे गेलाय. मात्र अजूनही आपण पाहतो लास्ट ओव्हरला 22 आले, आता 17 आहेत. 6 बॉल 17. रोहनला थांबायचे. समीर शेठ पाटील अध्यक्ष पनवेल तालुका 40+. त्यांनी विनिंग शॉट खेळणाऱ्या खेळाडूला 1000चं प्राइज आहे आणि रोहननं कसे 3 षटका ठोकल्या तरी सुद्धा त्यांना सरप्राईज कॅश प्राइज आहेत. लक्ष विद्या मॅच कडे. बक्षिसांची खैरात पाहायला मिळते. सबसे ग्रेट समीर शेठ पाटील यांच्या माध्यमातून अध्यक्ष चषकाची एक वेगळी मैफिल पाहायला मिळते. आणि अलीकडच्या 3 सामन्यांचा विचार केला, इतिहास पाहिला तर सागर सर उत्तम दर्जाच्या लढती घडत आहेत. अंतिम चरणापर्यंत सामने जात आहेत. 6 चेंडू 15, 7 चेंडू 15 हे समीकरण आले आणि आता समीकरण 6 चेंडू 17. हाय व्होल्टेज ड्रामा हे चषक गाजले पहिल्याच रात्रीमध्ये. चला स्पीडली खेळायचंय आणि अखेरच्या षटकागणिक येतोय ज्याच्या नावामध्ये यश हा शब्द दडलाय. यशाची यशोगाथा गाठण्यासाठी येतोय वडगरचा यश पाटील. पहिला बॉल काउंटर अटॅक लॉंग ऑफला पडला, धडपडला, कोसळला. ज्याच्या नावामध्ये जीत आहे आणि असा खेळाडू जीत पाटीलला पकडला हा दमदार झेल. समीकरण 5 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावसंख्येची आवश्यकता. पेंदरची नाईट आणि सूरज पाटील स्कायरा 11 महालला दिलेला अचानक झटका मॅच केला नाही. सुशांतकडे ती ताकद आहे. सुशांतने असे सामने नेरेला जिंकून दिले आणि आता बॅटिंग रिप्लेसमेंट. अगदी खटखण्याचा प्रयत्न डीप कडे. फिल्डर स्ट्राईक सुशांतकडे. दबाव सुशांतवर असेल. 4 बॉल 16. एक मोठा फटका हवाय. मॅच मध्ये कमबॅक होईल का सुशांतनं? त्या अशा अनोख्या खेळा रचल्यात. पुन्हा तीच वेळ आल्या. सुरुवातीला 2 षटकामध्ये संघ मागे पडला आणि त्याची आता कॅल्क्युलेशन. अगदी 4 चांद लावणारी लढत आहे. 4 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावसंख्येची आवश्यकता. 1 टोला
एक टोळा खूप काही सांगून जाईल आणि त्यानंतर पाहायला मिळेल विजयाचा सोहळा. परंतु विजयाचे डोहाळे कोणत्या संघाच्या क्रिकेट रसिकांना पाहायला मिळतील? 4 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावसंख्येची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती सबसे कातील यश पाटील. ओहो, वेगवान, तेज तर्रार, धारदार गोलंदाजी यश पाटीलच्या माध्यमातून राहिली आहे. परंतु फलंदाजीच्या बोल्यावरती असलेला खेळाडू सुशांत गायकर मध्ये क्षमता आहे, त्याच्यामध्ये कुवत आहे, पोटेन्शियल ठासून भरले, तोही सामना काढू शकतो. 3 चेंडू 16 धावसंख्येची आवश्यकता. टीम जितू 11 जनमान नेरेला. मॅच टर्निंग बॉल आणि आता 3 मध्ये 16. या चेंडूवर भविष्य दोन्ही संघांचं. मॅच हाय व्होल्टेज आहे. सुशांतकडे ती कॅपॅसिटी आहे, तो मॅचला यू टर्न देईल. 3 मध्ये 16. नेक्स्ट बॉल. ओ, आक्रमण डीप कडे खेळलात नाही, थोडा नाराज आहे सुशांत. फटका कनेक्ट करू शकला नाही. मात्र कमबॅकिंग करणाऱ्या षटकाचा विचार करूया, जे ओव्हर नंबर 2 होता आणि ओव्हर नंबर 3. आता कमबॅक करताना टीम वडगर. अगदी अविस्मरणीय आपण सामना पाहिला. अगदी विजयाच्या दिशेने 2 संघांचं मार्गक्रमण पाहिलं, घोडदौड पाहिली. परंतु अंतिम चरणामध्ये समीकरण 2 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावसंख्येची आवश्यकता. एक मोठी घोडचूक वडगड संघासाठी घातक ठरली जाईल, परंतु ती चूक यश पाटीलच्या माध्यमातून होईल का? कारण नेहमीच दमदार गोलंदाजीसाठी यश पाटीलकडे पाहिलं जातं. यश पाटीलनं कातील गोलंदाजी साकार केली आहे. ओहो, प्रहार राहिलाय, परंतु एकच धाव इथे प्राप्त केली जाईल. आणि आता अंतिम चरणामध्ये समीकरण 1 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावसंख्येची आवश्यकता आहे. सामना होता कुठे, सामना आला कुठे? सहज गतीने 6 चेंडू. अंतिम टप्प्यामध्ये समीकरण होतं 17 धावसंख्येचं. मोक्याच्या क्षणी पहिली विकेट रोहन पाटीलची जी पडली, तिथून सामन्याने पूर्णपणे टर्न घेतला. आणि हे पाहता अगदी विजयाच्या उंबरठ्यावर संघ पाहायला मिळतो. भिवंडी परिभागातील प्रवेश 11 गावदेवी वडगर या संघानं बाजी मारली आहे. तर या लढतीचा मान ऑफ द मॅचचा मानकरी सागर फडके सर वंश तिथे आम्हाला माहिती देतील. तात्काळ इथे पूर्णपणे नियोजनबद्ध गुणलेखन इथे साकार केलं जातं आणि ज्यानं अगदी अष्टपैलू गुणवान खेळी ज्यानं साकार केली. फलंदाजीच्या माध्यमातून 5व्या क्रमांकावरती जो आला, ज्यानं 2 षटकार दागले, 13